नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण बनवत आहोत गुलाब गुलकंदाचे उकडीचे मोदक। नॉर्मली आपण जे पारंपरिक पद्धतीने केलेले जे उकडीचे मोदक आहेत तेच खाल्लेले असाल, पण हे गुलाब गुलकंद उकडीचे मोदक अतिशय सुंदर लागतात। काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा असेल, नेहमी आपण पारंपरिक पद्धतीने केलेले उकडीचे मोदक बनवतो, गुळ खोबरं वापरून केलेले, पण आज आपण बनवत आहोत गुलाब गुलकंद उकडीचे मोदक। खूप छान आणि मस्त असे लागतात। तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसे बनवायचं ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। जसे आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे बनवायचे आहे, पण त्यामध्ये काहीतरी ट्विस्ट द्यायचा म्हणून आपण ह्यामध्ये गुलाब सिरप आणि मस्त गुलकंदाचा वापर केलेला आहे। चला तर मग आपण बनवून घेऊया सारण। तर इथे कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेतलंय। तूप छान गरम झालं का इथे मी घालत आहे पूर्ण एका नारळाचा चव घातलेला आहे। छान नारळाचा चव परतून घेतला का त्यामध्ये आपण घालायची आहे साखर। तर इथे आपण गुळाचा वापर न करता साखरेचा वापर करायचा आहे, कारण आता आपण इथे ट्विस्ट द्यायचा आहे म्हणून आपण इथे गुलकंदाचा वापर करणार आहे। तर गुलकंद हे खूप गोड असतं, तुम्हाला तर माहितीच आहे, त्यामुळे आपण इथे साखर घालणार आहोत आणि साखर अगदी कमी साखर घालायची आहे। फक्त 3 चमचे साखर मी इथे घातलेली आहे, कारण आपण इथे रोज सिरपचा सुद्धा वापर करणार आहोत किंवा रोज क्रश असेल ना तरी सुद्धा चालेल। तर आता ही थोडीशी साखर विरघळली का ह्यामध्ये आपण घालणार आहोत गुलकंद। तर गुलकंद आपण अगदी 2 चमचे इथे गुलकंदाचा वापर करायचा आहे, खूप जास्त सुद्धा करायचा नाही आहे, कारण गुलकंद खूप जास्त गोड असतं आणि त्याचा फ्लेवरसुद्धा भरपूर असा असतो। खूप जास्त गुलकंद घालण्याची गरज पडत नाही। तर मी इथे 2 चमचे गुलकंद घालून घेणार आहे आणि हे सगळं छान असं परतवून घ्यायचं आहे। जेव्हा हे जे साहित्य आहे, हे जे खोबरं आहे, हे अगदी कोरडं झालं पाहिजे। ते असं त्याच्यामध्ये पाणी नको आहे। जर पाणी असेल ना तर मोदक फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे सारण अगदी छान कोरडं करून घ्यायचं आहे। तर आता आपण इथे घालत आहोत जे रोज सिरप असतं ते रोज सिरप घालतोय आपण 1-2 चमचे। आता या सारणाला अगदी छान गुलकंदाचा फ्लेवर येणार आहे। ते सारण खूप सुंदर आहे आणि खूप छान अशी याची टेस्ट लागते। तर आता हे सारण चांगलं परतवून घेऊया। पूर्ण एकजीव गुलकंद, नंतर सिरप, खोबरं, साखर हे छान असं एकत्रित झालं पाहिजे, शिवाय हे सारण अगदी कोरडं झालं पाहिजे। आता आपण इथे घालत आहोत ड्रायफ्रूट्स। तर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू, बदाम आणि मनुक्याचा वापर केलेला आहे। आता इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पिस्ता, तुम्हाला जे सारण म्हणजे ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते ड्रायफ्रूट्स तुम्ही इथे घालून घेऊ शकता। आता मस्त हे सारण कोरडं करून घेऊया आणि थंड करून घेऊया। थोडा वेळ थोडासा गॅस मोठा करून आपल्याला हे सारण कोरडं करून घ्यायचं आहे। तर अजून ह्यामध्ये तुम्हाला पाणी दिसत असेल, म्हणजे हे साखरेला सुटलेलं पाणी आहे, हे पूर्ण ड्राय झालं पाहिजे। अजिबात ह्याच्यामध्ये पाणी नको, नाहीतर आपण जे मोदक बनवू ते खाली चिटकू शकतात किंवा फाटू शकतात, त्यामुळे अगदी कोरडं करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद केला आहे आणि यावर घालत आहे वेलची जायफळ पावडर। तर मी वेलची आणि जायफळ थोडीशी साखर घालून एकत्र असं मिक्सरमधनं बारीक करून ठेवते, म्हणजे प्रत्येक वेळेला आयत्या वेळेला आपल्याला वेलची पूड करण्याची गरज पडत नाही। तर आपल्याकडे वेलची जायफळ पूड ही अवेलेबल असते। तर आता आपण हे सारण छान असं थंड करून घेऊया। सारण थंड झाल्यानंतर मग आपल्याला करायची आहे मोदकांसाठी उकड। तर आता मी एका बाउलमध्ये हे सारण काढून घेते। छान असं कोरडं सारण करून घेतलंय, अजिबात यामध्ये पाणी नाही आहे, पण आता आपल्याला हे अगदी छान थंड करून घ्यायचं आहे। गरम गरम सारणाचा वापर करायचा नाही आहे। तर आता आपण पिठाची उकड काढून घेऊया। तर इथे मी बासमती तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि इथे 1 कप बासमती तांदळाची पिठी असेल तर आपल्याला इथे अर्धा कप दूध आणि अर्धा कप पाण्याचा वापर करायचा आहे। म्हणजे जेवढी आपली तांदळाची पिठी असेल तेवढंच आपल्याला इथे
दूध आणि पाण्याचा वापर करायचा आहे, म्हणजे अर्ध दूध अर्ध पाणी. 1 चमचाभर साजूक तूप घालून घेतलं आहे आणि ह्या दुधाला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण लगेचच इथे तांदळाची पिठी घालायची आहे. पण आपल्याला तांदळाच्या पिठीमध्ये मीठ घालायचं आहे, तर दुधामध्ये मीठ घालायचं नाही, नाहीतर दूध फाटेल. आता इथे मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. जर तुम्हाला इथे मैद्याचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे 2 चमचे साबुदाण्याचं पीठ किंवा 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचा वापर करू शकता. ह्याने काय होतं, आपण जी उकड काढणार आहोत ती जेव्हा आपण पारी बनवू तेव्हा ती अजिबात फाटत नाही आणि मोदकसुद्धा फुटत नाही. आता दुधाला मस्त अशी उकळी आली आहे, तर त्यामध्ये आता आपण पटकन तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे आणि एका बाजूला म्हणजे असं लगेच पटापट आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आणि झाकण ठेवून आपण ही जी उकड आहे, ही पिठी आहे, हे झाकण ठेवून 15 मिनटं आपण बाजूला ठेवून देणार आहे, म्हणजे त्याला छान अशी वाफ लागेल. तर आता 15 मिनटं झालेली आहे आणि उकडसुद्धा मस्त अशी तयार झाली आहे. आता ही उकड आपण एका परातीत काढून घ्यायची आणि थोडा थोडा पाण्याचा हात लावून आपल्याला ही उकड अगदी लोण्यासारखी मऊ अशी मळून घ्यायची आहे. तर मळताना त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे, आपण गुलाब गुलकंद मोदक बनवत आहोत, त्यामुळे इथे आपण गुलाबाचा क्रश किंवा गुलाब सिरप जे असतं रोज सिरप ते वापरणार आहोत. पण आता हे जी पिठी आहे ही अगदीच गरम आहे, त्यामुळे मी अशा पद्धतीने ग्लासाचा वापर करून पिठाच्या गुठळ्या मोडून घेते आणि नंतर थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. कारण पीठ अजून भरपूर गरम आहे, चटका लागतोय, त्यामुळे थोडं थोडं आपण थंड पाण्यात हात बुडवून त्याचा वापर आपल्याला पीठ मळायसाठी करायचा आहे. पण आधी मी इथे घालत आहे आपण जे गुलाबाचं रोज सिरप जे घेतलेलं आहे ते हात घातलं आहे आणि सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे. आता जर ह्याचा रंग आला नाही ह्या पिठाला तर थोडंसं 2 थेंब तुम्ही इथे खायचा रंगसुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलात तरीसुद्धा चालेल. हे बघा, मी कशा पद्धतीने थंड पाण्यात हात बुडवते आणि नंतर हे पीठ मस्त जसं आपण भाकरीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. हे बघा, आता ह्या गुलाब म्हणजे रोज सिरप घालण्याचं कारण की आपल्या पिठामध्ये आणि सारणामध्ये दोन्हीमध्ये गुलाबाचा जो फ्लेवर आहे तो दोन्हीमध्ये लागला पाहिजे, म्हणून आपण इथे रोज सिरपचा वापर केलेला आहे. आता जर तुम्हाला पिठामध्ये रोज सिरप नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालेल. तर आता मी मस्त असं भाकरीचं जसं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन मस्त मऊ लुसलुशीत असं पीठ मळून घेणार आहे. हे बघा, मी कसं पाण्याचा हात लावून हे पीठ मळून घेते. अगदी जसं आपण भाकरीला पीठ मळतो तसंच हे पीठ झालं पाहिजे. आता हे पीठ मी छान मळून घेतलंय. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल की किती मऊ आणि लुसलुशीत असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. हे बघा, अगदी छान सॉफ्ट असं पीठ आपलं झालेलं आहे. आता जेवढं पीठ आपल्याला लागणार आहे म्हणजे अर्धा भाग मी काढून घेणार आणि त्याचे गोळे करून ठेवून देणार आहे साईडला. आता जेवढा मोठा मोदक आपल्याला बनवायचा आहे तसा गोळा आपल्याला बनवायचा आहे. तर गोळ्याला कुठूनही चिरा गेलेल्या नाही, म्हणजे आपली जी उकड आहे ती अतिशय मस्त अशी बसलेली आहे आणि पीठसुद्धा व्यवस्थित असं मळलेलं आहे. आता आपण गोळे करून घेऊया आणि आता मोदक करायला घ्यायचे आहे. लिंबापेक्षा थोडासा छोटा इतका किंवा अगदी लिंबा एवढा जेवढा मोठा तुम्हाला मोदक बनवायचा असेल तेवढ्या गोळा करून घ्यायचा, तांदळाच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आणि छान अशी पातळ पुरी लाटून घ्यायची आपल्याला, म्हणजे आपल्याला मोदक वळायला सुद्धा सोपा पडतो आणि आपली जी पारी आहे ती सुद्धा अगदी पातळ आणि मस्त अशी होते. तर अगदी छान पातळ अशी मी ही पुरी लाटून घेतली आहे. त्यामध्ये सारण आधी भरायचं नाही आहे, तर नंतर भरून घ्यायचं आहे. आधी आपण ह्याला हे बघा
अशा पद्धतीने प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत। अगदी छान हलक्या हाताने आपल्याला मस्त असे ह्याला प्लेट्स द्यायच्या आहेत। हे बघा अशा ह्याची पात तयार होते। त्यामध्ये भरपूर असं सारण भरायचं आहे। अगदी छान गच्च असं सारण भरायचं आणि नंतर हलक्या हाताने आपल्याला हा मोदक सारण जे वरती येतं त्याचं बोटाने ढकलायचं। हलक्या हाताने आपल्याला पूर्ण 4 बोटांचा वापर करून त्याने पूर्ण मोदक असा वर खेचत छान अशी हे बघा एकत्र करून घ्यायचं आणि आपला हा छान असा मोदक तयार झालेला आहे। तर जसे आपण पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवतो त्याच पद्धतीने हा मोदक बनवून घ्यायचा आहे आणि केळीच्या पानावर आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर मी अशाच पद्धतीने हे सगळे मोदक बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते की आपल्याला हे कसे उकडवून घ्यायचे ते। तर एका चाळणीवर मी केळीचं पान अंथरून घेतलंय, पान चांगलं धुवून घेतलंय आणि नंतर आपण त्याच्यावर एक एक करून मोदक ठेवणार आहोत। पण मोदक आपण पाण्यामध्ये बुडवून मग नंतर आपल्याला इथे ठेवायचं आहे। तर आता मी इथे ठेवते पण नंतर मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने आहे। तर मी एका बाउलमध्ये पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हा पूर्ण मोदक बुडवून घ्यायचा आणि केळीच्या पानावर चाळणीवर हा मोदक ठेवून घ्यायचा आहे। तर या चाळणीवर मी केळीचं पान ठेवलेलं आहे जेणेकरून हा मोदक खाली चिटकू नये म्हणून। तर हे बघा अशा पद्धतीने एक एक मोदक आपण पाण्यात बुडवून घ्यायचा आणि नंतर केळीच्या पानावर ठेवून मस्त असं 15 मिनिटं आपल्याला हा मोदक व्यवस्थित असा शिजवून घ्यायचा आहे। अगदी छान आणि मस्त अशी ही रेसिपी तयार होते आणि वेगळा फ्लेवर आपल्याला टेस्ट करायला मिळतो। तर ह्या गणपतीमध्ये तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे गुलकंद मोदक नक्की बनवून पहा, गुलाब गुलकंद मोदक, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता आपण ह्यावर झाकण ठेवूया, गॅस मीडियम करायचा आहे आणि बरोबर 15 ते 20 मिनिटं आपण हे मोदक चांगले उकडवून घ्यायचे आहे। खूप जास्त सुद्धा उकडवायचे नाही, नाहीतर ते चिकट होतात आणि अगदीच जर 10 मिनिटं उकडवले 5 मिनिटं उकडवले तर ते कच्चे राहतात आणि मग दाताला चिटकतात। तर त्यामुळे आपल्याला बरोबर 15 ते 20 मिनिटं ह्या मोदकांना छान अशी उकड काढायची आहे। तर 15-20 मिनिटं झाली आहेत आणि मोदकाला छान अशी आहे मस्त उकड निघालेली आहे। आता आपण काय करायचे, एका वाटीमध्ये थंड पाणी घ्यायचं आणि आपली बोटं थंड पाण्यात बुडवून घ्यायची आणि हलक्या हाताने मोदक उचलून घ्यायचा आहे। तर आता आपण हे मोदक साईडला काढून घेऊया, थोडेसे वाफ जाऊ देऊया आणि नंतर थंड पाण्यामध्ये आपल्याला हात बुडवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हा मोदक उचलून घ्यायचा आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने जर हा मोदक काढून घेतला तर अजिबात तुम्हाला मोदक काढण्यासाठी त्रास होत नाही आणि जर आपण केळीच्या पानावर हा मोदक उकडून घेतला तर मोदक अजिबात खाली चिटकत नाही। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने गुलाब गुलकंदाचे मोदक नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आणि अजून जरी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर तुम्ही सुद्धा ह्या गणपतीमध्ये असे गुलाब गुलकंदाचे मोदक नक्की बनवून पहा। चला तर मग आपले मोदक तयार आहे खाण्यासाठी आणि बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी। ह्या गणपतीमध्ये आपण बाप्पाला असे वेगळ्या पद्धतीचे गुलाब गुलकंदाचे मोदक बनवून खायला घालूया। आणि हे बघा आपले मोदक किती मस्त असे झालेले आहेत आणि एक मोदक मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवणार आहे आणि मस्त साजूक तुपाची धार घालून हे मोदक नक्की खा, खूप छान आणि मस्त असे हे मोदक लागतात। आपण नेहमीच पारंपरिक पद्धतीने मोदक बनवतो पण हे गुलाब गुलकंदाचे मोदक अतिशय वेगळी टेस्ट आहे आणि खूप भन्नाट असे लागतात। तर एक मोदक आता मी तुम्हाला फोडून दाखवते की किती सॉफ्ट आणि मस्त मऊ लुसलुशीत असा हा मोदक तयार झालेला आहे। चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।